आज आपण उन्हाळ्यासाठी खास आणि उपवास स्पेशल बटाटा साबुदाण्याचे पापड बनवतोय. मैत्रिणींनो, अगदी खुसखुशीत होतात बरं का. बाहेरून विकत किती आणायचे आणि ते खायचे. त्याच्याऐवजी घरातच जर बनवले, एक दिवस बनवायचे, वर्षभर खायचे. कमी तेलकट होणारे तितकेच खुसखुशीत होतात बरं का. चवीला खूप छान लागतात मैत्रिणींनो. आणि सहज, अगदी सहज बनवता येतील असे हे बटाटा साबुदाणा पापड आहेत. हे पापड अगदी सावलीमध्ये सुद्धा तुम्ही वाळवू शकता, उन्हामध्ये वाळवू शकता. आता ज्यांना उन्हामध्ये वाळवणं शक्य नाही ते सावलीमध्येही सुकवू शकतात मैत्रिणींनो. आणि छान असे खुसखुशीत होतात, तोंडात टाकताच विरघळणारे हे पापड. बनवायला सोपे, झटपट होणारे असे आहेत आणि चौपट फुलणारे बरं का. तेलात टाकल्यानंतर हा पापड बघा किती मोठा होतोय. छान असे चौपट फुलणारे पापड. प्रमाण जे आहे ते अगदी अचूक सांगते आणि त्याच पद्धतीने बनवा. प्रमाण जे आहे साबुदाणा आणि बटाट्याचं कमी अधिक करू नका. अगदी अचूक प्रमाण सांगते त्या पद्धतीने जर केले तर हे बघा लालसर न होणारे छान असे पांढरे शुभ्र पापड होतात. तितकेच ते चवीला पण छान लागतात. एक पापड तुम्हाला मी तोडून दाखवते आणि तुम्ही आवाज ऐकला असाल किती खुसखुशीत असे झालेले आहेत बघा. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे आवडीने खातील असे हे पापड. चला झटपट असे बनवूया. आता त्यासाठी आपल्याला बटाटे जे आहेत ते उकडून घ्यायचे आहेत. बटाटे स्वच्छ धुवून घेतले. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे बटाटे छान असे शिजले जातील. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. बटाटे इकडे थंड होत आहेत, म्हणजे बटाटे शिजल्यानंतर जे थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत तोपर्यंत आपल्याला साबुदाणा पीठ तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही गिरणीतून दळून आणू शकता, पण तो उपवासासाठी जर वापरायचं म्हटलं तर गिरणीतून दळून आणण्याऐवजी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक करते. तर साबुदाणा काय करायचा, सुरुवातीला भाजून घ्यायचा. 1 किलो जर बटाटा असेल तर पावशेर म्हणजे 250 ग्रॅम आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. हे झालं वजनी प्रमाण. आणि तुम्हाला जर फुलपात्राने मोजून घ्यायचं असेल तर 1 फुलपात्र घेऊ शकता किंवा 1 कप असा साबुदाणा घेऊ शकता. आणि साबुदाणा भाजल्यामुळे कसा छान असा हलका होतो आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचं पीठ बनवता येतं. आणि हा जो वाटून घेतलेला आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा जाडसरच होतो आहे, त्यामुळे चाळणीने चाळून घ्यायचा, कारण आपल्याला साबुदाणा पीठ वापरायचं आहे त्यासाठी चाळणीने चाळून घ्यायचं. आता हा बटाटा पहिल्यांदा सोलून घेते आणि आपल्याला पुरणयंत्र किंवा किसणीने हा छान असा किसून घ्यायचा किंवा छान मॅश करून घ्यायचा. परत आता पापड बनवायचे आहेत म्हटल्यानंतर मी पुरणयंत्राचे जे चाळण आहे त्याने छान असा बारीक करून घेणार आहे, म्हणजे एकसारखा छान असा आपल्याला बारीक करता येईल. एकजीव जर झाला तर पापड तुटत नाहीत, त्यामुळे तुम्ही पुरणाच्या चाळणीनेच ना त्याचं छान असं एकजीव करून घ्या, म्हणजे गाठी राहणार नाहीत आणि पापड एकसारखे छान असे लाटले जातील. आता हे पीठ जे आहे साबुदाण्याचं ते चाळून घेते, कारण वरी थोडंसं जाडसर राहील ते साईडला ठेवते. ते काही यामध्ये घालू नका, पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊ शकता. पीठ तयार आहे, बटाटा पण छान असा सोलून तयार आहे. आता तो थोडासा पुरणाच्या चाळणीने एकसारखा मॅश करून घेऊया. मी ते हातानंच केलेलं आहे, परंतु नंतर फुलपात्र घेतलं आणि फुलपात्राने छान असा एकजीव केला, कारण हाताने पटकन होत नव्हतं आणि फुलपात्राने पटकन ते आपल्याला एकसारखं छान असं बारीक करता येतं. आता हे त्याच कढईमध्ये घेते आणि यामध्ये साबुदाणा पीठ घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं लाल तिखट म्हणजे मिरची जी आहे, सुकलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून त्यामध्ये घालू शकता, किंवा हिरवी मिरची जी आहे तीही मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटण करून ना त्यामध्ये घालू शकता. मैत्रिणींनो, तिखट मी इथे स्किप केलेलं आहे, म्हणजे मला तिखट बनवायच्या नव्हत्या, मिठातल्याच फक्त बनवायच्या होत्या, म्हणून इथे फक्त मी मीठ घालणार आहे. एक सांगू का मैत्रिणींनो, ह्या मिठातले छान लागतात. तिखट जरी केल्या तर थोडासा ठसका हे होतो आणि तळल्यानंतर ना त्याची थोडीशी टेस्ट बदलते. तुम्ही मिठातल्या पण बनवून पहा आणि तिखट बनवल्यानंतर त्या दोन्हीची टेस्ट बघा, मिठातल्या खूप छान अशा लागतात. आणि मी ज्यावेळी नेहमी बनवते ना, थोड्याशा मिठातल्या बनवते, थोड्याशा हिरव्या मिरचीचं वाटण घालून बनवते आणि थोड्याशा लाल सुक्या मिरच्या ज्या आहेत त्या घालून बनवते. त्यामुळे प्रत्येकाचा जो फ्लेवर आहे त्याची टेस्ट वेगवेगळी लागते. आज बनवणार होते ते मिठातलेच बनवणार होते, त्यामुळे आज मी मिठाचाच वापर केला आणि पीठ यामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं. आणि एवढं पीठ पुरेसं आहे, जास्त प्रमाणात जर घातलं तर चवही बदलेल. आणि 1 किलोसाठी जेवढं आपण साबुदाणा घेतलेला तेवढाचं पीठ पुरेसं आहे. थोडंसं एकजीव करून घेतला
आता आपल्याला हे पीठ जे आहे ते वाफवून घ्यायचं, कारण पीठ जोपर्यंत वाफवून घेत नाही ना तोपर्यंत त्याचे पापड खुसखुशीत बनत नाहीत. त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं, त्यावरती मोदकपत्राची जी चाळण आहे किंवा स्टीमर असेल तर ते तुम्ही वापरू शकता. आणि हे जे पीठ आहे एकत्रित एकजीव केलेलं मिश्रण आहे ते आपल्याला 15 मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी वाफवण्यासाठी ठेवलं, झाकण ठेवून छान असं हे पीठ वाफवण्यासाठी ठेवलं. 15 मिनटं झाली आणि हे बघा पीठ छान असं आतपर्यंत वाफवलेलं आहे, अगदी ट्रान्सपरंट असं झालेलं आहे आणि आपलं पीठ आता तयार आहे. थोडंसंच पीठ साईडला घेतलेलं आहे बघा आणि अगदी काचेसारखं ट्रान्सपरंट असं शिजलेलं आहे, कारण बटाटा अगोदर शिजवलेलं होतं त्यामुळे 15 मिनटामध्ये हे पीठ शिजतं. आता ही साखरेची जी पिशवी आहे ती मी कट करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने एक लहानसा गोळा बनवायचा, पुरीसाठी जेवढा बनवतो तेवढा घ्यायचा आणि अशा पद्धतीने प्रेस करून पापड बनवू शकता किंवा लाटणं जे आहे त्या लाटण्याच्या साह्याने पण तुम्ही एकसारखे पापड लाटू शकता. फक्त प्लॅस्टिकच्या पिशवीवरती बनवा, म्हणजे चिटकत नाहीत, तेल वापरायची गरज नाही आणि अशा पद्धतीने कागदावरती पापड काढून घ्या. प्लॅस्टिकच्या पिशवीवरती जर बनवले तर तेल आपल्याला वापरायची गरज नाही आणि तेलामुळे काय होतं, पापड जास्त दिवस ठेवला की वास येतो. छान असे सावलीमध्ये सुकवायचे, नंतर उन्हामध्ये सुकवायचे. 2 दिवस छान उन्हामध्ये सुकवल्यानंतर मैत्रिणींनो अगदी काचेसारखे ट्रान्सपरंट असे पापड तयार आहेत. आता सुकलेले पापड आहे तर थोडंसं तळून पण पाहूया. गरम तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आणि चौपट फुलणारे तितकेच खुसखुशीत लागणारे पापड तयार आहेत. पांढरे शुभ्र होतात, तितकेच खुसखुशीत होतात, चवीला छान लागतात. तुम्ही कसे पापड बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थोडेसेच पापड मी तळून घेते आणि हे बघा किती छान हलके फुलके असे झालेले आहेत आणि हे बटाटा साबुदाण्याचे पापड झटपट होणारे आहेत. असे वाळवणाचे पदार्थ जर बनवून ठेवले तर उपवासा दिवशी बऱ्याच जणांना खिचडी आवडत नाही किंवा बरेच जण खिचडी खात नाहीत. त्यामुळे असे जर असतील ना पापड तर हे चवीला पण छान लागतात आणि उपवासा दिवशी तुम्ही शेंगदाण्यासोबत किंवा असेही. आता ऊन वाढायला लागले ना त्यामुळे बऱ्याच जणांचे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवायचं काम चालू आहे. आता विकत आणलेले पापड जे आहेत ते तितकेच चवीला लागतात नाही लागत ते मला तर माहीत नाही, कारण मी हे अशा पद्धतीने वाळवणाचे पदार्थ घरीच बनवते आणि ज्यांना शक्य नाही ते विकत घेतातच, परंतु ते तेवढे त्याचे रेट पण जास्त असतात, कारण त्यामागे त्यांची मेहनत पण असते. बनवायला जर येत नसेल तरी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला बनवायला येतील आणि मी सांगितलेल्या पद्धतीने पापड बनवा, छान खुसखुशीत होतात. एक पापड तुम्हाला मी तोडून दाखवते आणि अगदी खुसखुशीत असे झालेले आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनी नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.